जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। इचलकरंजी एज्युकेशन सोसायटी तर्फे गुरुवर्य गो गोगाटे लिखित शिक्षानायन या वैचारिक लेखसंग्रहाचा प्रकाशन सोहळा बुधवारी व्यंकटराव हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या पटांगणात मोठ्या उत्साहात पार पडला। शिक्षण, समाजकार्य आणि साहित्य विश्वातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला सांस्कृतिक स्वरूप लाभलं। प्रकाशन पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते संपन्न झालं। आपल्या मनोगतात त्यांनी शिक्षणाच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य करताना गोगटे यांच्या लेखनाची धडाडी, प्रामाणिकता आणि शिक्षकांसाठीचे मार्गदर्शकत्व विशेष अधोरेखित केला। अध्यक्षस्थानी इचलकरंजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर गो.सी. ढवळे होते। अध्यक्ष भाषणात त्यांनी शिक्षण ही केवळ अध्यापन प्रक्रिया नसून समाज परिवर्तनाची शक्ती आहे। शिक्षानायन हा लेखसंग्रह त्याच जाणीवेला बळ देणारा ग्रंथ ठरेल असं मत व्यक्त केलं। यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महासंघचालक भगतराम छाबडा आणि साहित्यिक आनंद हर्डीकर यांनीही उपस्थितांना संबोधित केलं। शिक्षण क्षेत्रातील सध्याच्या आव्हानांचा वेध घेत त्यांनी या पुस्तकाची गरज अधोरेखित केली। गुरुपत्नी उषा गोगटे यांची उपस्थिती कार्यक्रमाचा भावनिक केंद्रबिंदू ठरली। शहरातील अभ्यासक, शिक्षक, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमींच्या उपस्थितीमुळे प्रकाशन सोहळा रंगतदार झाला। शिक्षणाच्या विविध अंगांवर भाष्य करणारा आणि विचार प्रवर्तनाला चालना देणारा शिक्षानायन हा ग्रंथ शिक्षण विश्वासाठी मार्गदर्शक ठरेल अशी भावना सर्वांनी व्यक्त केली। समारंभाचे स्वागत दी.रा. राशीनकर यांनी केलं तर प्रास्ताविक सुनील नवाल यांनी मांडले। पाहुण्यांचा परिचय स्वानंद कुलकर्णी यांनी करून दिला। शेवटी कौशिक मराठे यांनी आभार मानले। यावेळी सोसायटीचे कार्यकारिणी सदस्य, व्यंकटराव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अ.म. कांबळे व समर्थ बाल व विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सुबा चौगुले आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती। सत्यमुख परिवारातर्फे सदर कार्यक्रमास खूप खूप हार्दिक शुभेच्छा। सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।